स्टार ओबीसी साठी महाराष्ट्रातील 19% व केंद्रातील 27% आरक्षण मिळावे, त्यासाठी आम्हाला हक्काचे कुणबी करा. मात्र ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण वाढवावे असा सुद्धा कोणत्याच मराठा कुणब्यांचे तोंडून कधीच निघत नाही. तसेच ओबीसीत मागास, मध्यम मागास व अतिमागासचा रोहिणी आयोगाचा रिपोर्ट लागू करावा असे मराठा कुणब्यांचे तोंडून निघत नाही. का यावर विचारमंथन करण्याची व हा मुद्दा देशव्यापी करण्याची खरी गरज आहे. आज 24 फेब्रुवारी 20 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा व विधान परिषदेच्या विशेष अधिवेशनात साधारण 32% लोकसंख्या, मराठा समाजाला 10% शिक्षण व नोकरीत आरक्षणचे बिल स्टार एकमताने म्हणजे 100% आमदारांनी पारित केले. अंमलबजावणीसाठी अधिसूचना प्रस्तुत होईलच काय हा ओबीसींच्या दबावाचा परिणाम आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र एसडीओ सक्षम प्राधिकारीकडून देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. एकदा आजोबांना कुणबीचे जातप्रमाणपत्र दिले की त्याचे अपत्यास व त्या अपत्याचे अपत्यास तीच जात लागू होते, हाच कायदा आहे. मराठवाड्यात अशा कुणबी नोंदीचे आधारे जात प्रमाणपत्रे देण्याचा धडाका लावला आहे. कुणबीच्या जुन्या नोंदी अस्सल आहेत की बनावट आहेत हे न्यायालयात ही कागदपत्रे गेल्यावरच माहिती पडेल. एका बाजूने मराठ्यांचे कुणबीकरण करण्याचे राजरोसपणे काम सुरू आहे. वडिलांची जात मुलाला मिळते या प्राचीन कायद्याचा जास्तीत जास्त व जलदगतीने अंमलबजावणी करून अशा वंशावळी मांडून त्यात येणाऱ्या सगळ्यांना आता कुणबी प्रमाणपत्रे राजस्व अधिकारी कायद्याने देऊ शकतातच. स्टार अशा प्रकारे विशेष राजस्व मोहिमा राबवाव्यात हेच सर्व मराठ्यांच्या मनात आहे. वडिलांचे वंशावळीत अपत्ये येतातच, सोबत सख्खे भाऊ बहिणी येतात. अशी वंशावळी म्हणजे सगळे सोयरे होत. स्टार या वंशावळी म्हणजे सगळे सोयरेच्या व्याख्येत अजून कोणाला सामील करावे याबद्दल मराठा मंडळी दबाव तयार करीत आहेत. म्हणजे सगळे मराठे या वंशावळी सगळे सोयरेच्या व्याख्येत बसून आपसुकच कुणबी प्रमाणपत्राचे हकदार होतील. म्हणजेच 100% कुणबीकरण करायचे आहे. महाराष्ट्रात स्टार ओबीसी साठी 19% तर केंद्रात 27%. आयआयटी, IIM, MBBS शिक्षणात तसेच IAS, IRS, रेल्वे, फॉरेस्ट केंद्रीय सेवेत आरक्षण सध्या आहे. महाराष्ट्रासोबत केंद्रातील ओबीसीच्या 27% क्रीम शिक्षण व क्रीम नोकऱ्यांवर मराठ्यांचा डोळा आहे. स्टार म्हणून ते फक्त महाराष्ट्रात मिळणाऱ्या 10% मराठा आरक्षणासाठी तयार नाहीत. म्हणून त्यांना ओबीसीतील कुणबी व्हायचे आहे. आणि एकदा का कुणबी झाले की मग महाराष्ट्रातले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण पूर्णपणे खाऊन टाकण्याचा डाव आहे. या मराठ्यांच्या कुटील डावात सरकार बळी पडत आहे. मात्र आता ओरिजिनल ओबीसी जागा झाला आहे. याचे परिणाम सरकारलाही भोगावे लागतील, तसेच मराठा समाजाला कायमचे भोगावे लागतील. मराठा समाजाचे राजकारणातले अस्तित्व अस्थिर होईल. येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीमधील त्यांचे संख्याबळ आता कमी होईल यात शंका नाही. त्यासाठी ओबीसीने जागृत राहिले पाहिजे आणि ओबीसीने एकच काम केले पाहिजे, ते म्हणजे मराठा सोडून इतर उमेदवारांना मतदान केले पाहिजे. प्रथम ओबीसी नंतर मराठा सोडून कोणताही उमेदवारास मतदान केलेच पाहिजे. ज्या ठिकाणी इतर उमेदवार नसेल त्या ठिकाणी नोटाचा वापर करावा असे सर्वसाधारण ओबीसीचे स्थानिक पातळीवर मत झालेले आहे. याच्याही गांभीर्याने मराठा समाजाने आणि राजकीय नेत्यांनी सरकारने दखल घ्यावी आणि मराठा पाटील देशमुख जमीनदार जागीरदार इनामदार यांचे कुणबीकरण थांबवा. कारण मराठवाड्यातील नोंदी या जो शेतकरी आहे, ज्याच्या नावावर शेती आहे, त्याला त्यांनी कुणबी म्हटले आहे. मग ही कुणबी जात नाही, हा कुणबी व्यवसाय आहे.
त्यामुळे हे मराठा कुणबी ठरत नाहीत, परंतु हे झुंडशाहीच्या जोरावर न्यायालयाच्या निकालाचाही अवमान करत आहेत. सरळ सरळ कोर्टाचा अवमान आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांनी थोरात विरुद्ध या खटल्यात कुणबी मराठा कुणबी हे मागासवर्गीय ठरू शकत नाहीत असा निकाल दिलेला आहे. त्याचबरोबर 5 मे 2021 रोजी डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन या निकालामध्येही सुप्रीम कोर्टाने जी जमात सत्ताधारी आहे त्या जमातीस मागास ठरविता येणार नाही. त्यामुळे ते कुणबी मराठा कुणबी हे कुणबी नाहीत, मागास नाहीत असा निकाल दिलेला असताना फेरविचार याचिका कोर्टात असताना देखील सरकार कोर्टाचा अवमान करत आहे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शिंदे कमिटी, शुक्राणू आयोग यांनी घेतलेले निर्णय आणि त्यावर 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा चुकीचा असून तो हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकणारा नाही. मराठा लोकसंख्या 32% करण्यात आली आहे. मुळात या देशांमध्ये 17% पेक्षा कोणताही समाज मोठा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाची लोकसंख्या ही 16% आहे. त्यामध्ये 9% कुणबी आहेत आणि 5% डुप्लिकेट कुणबी सर्टिफिकेट धारक आहेत. त्यामुळे फक्त 4% मराठ्यांना 10% आरक्षण या सरकारने दिले आहे. त्यामुळे सरकारने त्वरित जात निहाय जनगणना केली पाहिजे आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या नियमाप्रमाणे आरक्षण दिले पाहिजे. आता मराठा आयोगाने जवळजवळ 400 कोटी रुपयांचा चुराडा केला. डोंगर पकडून उंदीर काढला आणि 500 कोटींमध्ये महाराष्ट्राची संपूर्ण जात निहाय जनगणना करण्यासाठी मागील आयोगाने आर्थिक तरतुदीची मागणी केली होती, परंतु या जातीवादी सरकारने तरतूद केली नाही किंवा जात निहाय जनगणना करण्याची तसदी घेतली नाही आणि एकाच जातीच्या सर्वेक्षणाला मात्र 400 कोटी खर्च केले. त्यामुळे हे आरक्षण कदापि न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज तरी आरक्षणाचे हे गाजरच आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. त्यामध्ये मराठा समाजाचे कोणतेही नुकसान नाही. ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिल्याचे भासविण्यात आले आहे, परंतु ओबीसी समाजानेही गाफील राहू नये. आंदोलने केली पाहिजेत, रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे आणि न्यायालयीन लढाईही लढली पाहिजे. शासन स्तरावरही प्रयत्न केले पाहिजे आणि कुणबी मराठा कुणबी दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दबावतंत्र ओबीसीने वापरले पाहिजे, असे मत सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी व्यक्त केले आहे. शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा. व्हिडिओ बातमी फॉरवर्ड करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल दाबा, कॉमेंट करा.